कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने अविनाश पाटील यांचा सहृदय सत्कार। निरोप समारंभात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांची मुंबई शहर पोलिसात बदली झाली आहे। त्यानिमित्त कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अविनाश पाटील यांचा सत्कार आणि निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पोलीस कर्मचारी, विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आपण सर्व सुद्धा ज्यावेळेस पाठीमागे जाऊन पाहतो की मागील 2.5-3 वर्षांमध्ये या व्यक्तीने प्रभारी अधिकारी म्हणून कसं काम केलेलं आहे, त्यावेळी मग प्रत्येक सर्कलमध्ये त्यांनी कसं काम केले हे बघणं फार गरजेचं असतं। वरिष्ठांच्या नजरेत कसं काम केलेलं आहे ते आता सांगितलंच। आयजी सरांनी क्राईम मीटिंगमध्ये आणि ज्याही पोलीस स्टेशनला ते इन्स्पेक्शनसाठी जातील त्या ठिकाणी ह्या पोलीस स्टेशनचं सांगितलं आहे की तुम्हाला जर काही चांगलं बघायचं असेल, आयडियल काही बघायचं असेल तर एमआयडीसी कुपवाड पोलीस स्टेशनला भेट द्या। इतर राजकीय नेतृत्व असेल, पत्रकार असतील, त्यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली की त्यांची कशी भावना होती आणि एक आपलेपणा वाटावा आणि येऊन बसावं त्यांच्याशी चर्चा करत। काही झाल्यानंतर न्यूज व्हॅल्यू असल्यानंतर तर सगळे पत्रकार येतातच, कारण की ते एक रिलेशन असतं प्रोफेशनल। मात्र प्रोफेशनल रिलेशनच्या अनुषंगाने पर्सनल रिलेशन सुद्धा ठेवणं, बॉन्डिंग ठेवणं, हे सुद्धा काम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। एमआयडीसी कुपवाड म्हटल्यानंतर एमआयडीसी हे फार महत्त्वाचं आहे आणि सर्व उद्योजक असतील इथले, त्या उद्योजकांना सुरक्षित आणि सेफ वाटावं, इथला जो काही व्यापार आहे, बिझनेस आहे, तो सुरक्षितपणे पार पाडावा यासाठी कुठेतरी ह्या पोलीस स्टेशनची आवश्यकता त्यावेळी होती आणि त्या पद्धतीने ह्या पोलीस स्टेशनचं कामकाज सुरू होतं। आणि उद्योजकांमध्ये सुद्धा जर प्रतिक्रिया बघितली तर ह्या पोलीस स्टेशनविषयीची त्यांची जी एक आपुलकी आहे, आत्मीयता आहे आणि विश्वासार्हता त्यांना ह्या पोलीस स्टेशनविषयी वाटते, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कुठेतरी इन्चार्जची भूमिका त्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे। आमची 2022-21 मध्ये मी आल्यानंतरची आकडेवारी ओके, त्याच्या अगोदरचं जरा गडबड आहे। आल्यापासून सप्टेंबर ते डिसेंबर यांना ट्रॅकवर आल्यापर्यंत 90% नेली, परंतु 22, 23 आणि 24 तिन्ही वर्षी आमची रिकव्हरी टक्केवारी किमान 95% आणि 100% बऱ्याच, म्हणजे चोरी असेल, घरपुडे असेल, जबरी चोरी असेल किंवा दरोडा असेल, 100% रिकव्हरी आहे। बद्दल सगळा आमचा आढावा घेतला, कोण कितपत काम करतंय, कशा पद्धतीनं करतंय। मग येते वेळी साहेबांनी आमच्यासाठी वैयक्तिक माझ्यासाठी तरी साबण चांगला आणला होता। मला कायम त्यांच्याकडून सारखं तेच सांगतो, तुम्ही जरा साबण बदलायचं शिका, साबण चांगला वापरा। मी म्हणलं साहेब असं काय म्हणतात, काय एवढं, ते तुमचं सुद्धा साबण आहे, मी फास्ट आणलाय ते तुम्ही वापरा, अशी तेच साहेबांनी साबणाची एक आम्हाला ती दिली। आणि त्या साबणापासून साहेब आम्ही एकदम ऍक्टिव्हेट झालो। साहेबांचं मग कामाचं स्वरूप किंवा काय, टार्गेट ओरिएंटेड काम कसं करायचं, वरिष्ठांना कसं काम करावं लागतं, त्यांना कशा पद्धतीनं आपण थोडं त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन द्यावं लागतं। आमचं कसं व्हायचं, क्राईम मीटिंग 4 दिवस आहे म्हणजे की 2 दिवस आधीच पेंडन्सी काढायची, पण देताना ऑफिसमधले सगळे क्लार्क किंवा त्याचा ऑफिस स्टाफ जे असत ते 1 तारखेपासून द्यायचं, पण आम्ही 1 तारखेला काय ना रिलॅक्स राहायचं। क्राईम मीटिंग 15ला आहे, आपलं एवढं कोण तपासते, थाप मारून, आणि जो काम करतोय त्याला ट्रेबरा एक साहेब शब्द बोलायचे, बाबा